नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठीवर आपण सुरू केली आहे कौटुंबिक लघुकथांची सिरीज. यामध्ये सादर होणाऱ्या कथा छोट्या आपल्या जीवनात घडणाऱ्या कथा आहेत. या कथा तुम्हाला कशा वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग सुरू करूया आजची लघुकथा. कथेचे नाव आहे आयुष्याची माती. DNA टेस्ट करा, पण एक सांगते, त्याचे रिपोर्ट्स यायच्या आत तुमच्या हातात फारकतीचे पेपर असतील. म्हणजे तुला माहिती आहे तर की हे मूल माझं नाही, म्हणूनच तर सोडायची भाषा करतेस. आणि कुठे जाशील मुलाला एकटी घेऊन? तोंड राहील का तुला समाजाला दाखवायला? माझ्याकडे शिक्षण नाही, नोकरी नाही, पण म्हणून मी लाचार आहे असं समजू नका. काहीही नसलं तरी माझ्यामध्ये पराकोटीचा स्वाभिमान आहे हे लक्षात ठेवा. मंदा आणि सुधीरचा वाद पराकोटीला पोहोचला होता. सुधीरच्या संशयी वृत्तीला मंदा आधीपासूनच कंटाळली होती. अगदी कोणाचा फोन आला तरी सुधीर आधी नंबर बघायचा आणि मग मंदाकडे द्यायचा. कंटाळून मंदाने फोन सुधीरकडे देऊन टाकला आणि सासूबाईंचा नंबर मोजक्या लोकांकडे दिला. फोनचं प्रकरण संपत नाही तोच सुधीरने नवीन कुरापत शोधून काढली. तो ऑफिसला गेल्यानंतर घरी दूधवाला, इस्त्रीवाला यायचा, तर त्यांचे आणि बायकोचे तर संबंध नाही ना, या शंकेने त्याच्या मनात जागा घेतली. सुधीरच्या आईला त्याचंही वागणं मुळीच पटायचं नाही. ती त्याला समजावत असे. अरे, नाकासमोर चालणाऱ्या सुनबाईच्या चारित्र्यावर बोट ठेवताना तुला लाज कशी वाटली नाही? 24 तास ती माझ्या डोळ्यासमोर असते. तुझा माझ्यावरही विश्वास नाही का? अरे, तुझ्या लहान मुलाचा तरी विचार कर. खुद्द आईने सांगितलं तरी सुधीरच्या मनातील शंका काही जाईना. सगळ्याला कारण म्हणजे त्याचे मित्र. एकत्र जमले की बायका कशा नालायक असतात. बातमीत एखाद्या बाईने गैरवर्तन केले की तिला शिवा घालायच्या. तो विषय सतत चघळत राहायचा आणि घरी येऊन बायकोवर संशय घ्यायचा. हेच सुरू असायचं. एकदा असंच काहीतरी थातूर मातूर बातमी ऐकून सुधीरने नवीनच शोधून काढला. मंदावर आरोप लावला की हे मूल माझं नाही म्हणून. या आरोपानंतर मंदा पुरती ढासळली. आता या माणसासोबत राहणं अशक्य आहे हे तिला समजलं. तिने DNA टेस्ट करायला लावली आणि सोबतच घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला. सुधीरला स्पष्ट सांगितलं की रिपोर्ट आल्यानंतर ती त्याच्या सोबत राहणार नाही म्हणून. सुधीरला वाटलं आपला संशय खरा आहे, त्यामुळे ही पळवाट शोधून काढते. रिपोर्ट यायला आठवडा लागला. घटस्फोटाचा अर्जही दाखल झाला. रिपोर्ट हातात पडले आणि सुधीर बघतच राहिला. हे मूल त्याचंच होतं. तो मटकन खाली बसला. बाकी काहीही असलं तरी मुलावर त्याचा प्रचंड जीव होता. तो आनंदाने घरी गेला. आपण चूक केली हे त्याच्या खिचगंतीतही नव्हतं. घरी गेला तेव्हा त्याची आई रडत बसली होती. मंदा आणि मुलगा दिसत नव्हता. आई, अगं हे मूल माझंच आहे, सुधीर आनंदाने सांगत होता आणि आईने हे ऐकताच त्याच्या जोरात कानशिलात लगावली. लाज वाटते तुला माझा मुलगा म्हणायला? तुझ्यामुळे माझी सोन्यासारखी सून आणि नातू मला पारखे झाले. घर सोडून गेले ते. आता काय करणार आहेस तू? मीही इथे राहत नाही आता. यात्रेला निघते आणि तिथेच एखाद्या आश्रमात राहून देवधर्म करेन. एका क्षणात सुधीर एकटा पडला. बायको, मुलगा आणि आई सगळे सोडून गेले. त्याच्या संशयी वृत्तीने त्याचा घात केला होता. इकडे मंदा मुलाला घेऊन घराबाहेर पडली. सासूबाईंनी जाताना सुनेच्या हातात बऱ्यापैकी पैसे टेकवले होते. एका दूरच्या शहरात मंदाने एक खोली घेतली आणि मुलाला घेऊन राहू लागली. जवळच एक हॉटेल होतं. तिथे पोळ्या लाटण्याचं काम तिला मिळालं. स्वयंपाकात तरबेज असल्याने हॉटेल मालकाने तिच्याकडे बरंच काम दिलं आणि पुरून उरेल असा पगार तिच्या हातात यायला लागला. तिने या पैशात मुलाचं शिक्षण केलं आणि हळूहळू परिस्थिती बदलली. त्यांचा शोध घेत घेत एकदा सुधीर तिच्या घरापर्यंत पोहोचला तेव्हा मंदाने त्याला दारातूनच हाकलून लावलं.
तुम्ही आमच्या काळजीने नाही आलात. तुम्ही फक्त हे बघायला आला आहात की मी एखाद्या माणसाचा हात पकडून नवा संसार उभा केलाय का. बरोबर ना? हेच सत्य असल्याने सुधीरने मान खाली घातली. मंदाने त्याच्या तोंडावर दरवाजा आपटला. सुधीरने पुन्हा एकदा माती खाल्ली होती आणि त्याच्या आयुष्याचीही माती करून घेतली होती. समाप्त. लेखिका मीना राव. श्रोते हो, कशी वाटली ही छोटीशी कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.